येथे मीरा भाईंदर मधील इंद्रलोक परिसरात भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे। भाईंदर पूर्वेतील लोधा कॉम्प्लेक्सच्या मागील झोपडपट्टी भागात संध्याकाळी 8च्या सुमारास ही आग लागली। या आगीत मोठ्या नुकसानीची भीती व्यक्त केली जात असून आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही। अग्निशमन दल आणि नवघर पोलीस ठाणे यांचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून आतापर्यंत 29 सिलेंडर सुरक्षित बाहेर काढण्यात आले। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू असून या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहेत। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध झोपडपट्टी असल्याचं सांगितलं जातंय। याबाबत स्थानिक नगरसेवकांनी अनेक तक्रारी देऊनही प्रशासनाने त्याकडे कानाडोळा केल्यामुळे हा प्रकार घडला असल्याचा दावा नगरसेवकांनी केला। तांडवासारखी आग लागलेली आहे। पूर्ण मीरा भाईंदर शहरामध्ये झोपडपट्टीला बंदी असताना ओपन प्लॉटवर आज आपण बघू शकता नवघर प्रभाग क्रमांक 11 मध्ये सुद्धा असं तांडव बघायला भेटलंय। आता याच्यामध्ये किती जीवितहानी झाली आहे याचा आतापर्यंत पत्ता लागलेला नाहीये। तरी मी महानगरपालिकेला वारंवार तसेच पोलीस स्टेशनला वारंवार पत्रव्यवहार करत होतो। असेच प्लॉट आरडीचे सुद्धा याच्या बाजूला आहेत, तिथे सुद्धा असे झोपडपट्टी आहे। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की या झोपडपट्टी धारकांकडे सिलेंडर आढळतात। आज या सिलेंडरमुळे जास्तीत जास्त अग्नी इथे पसरले, याचा जबाबदार कोण हा प्रश्न सुद्धा पडतोय। याबद्दलची अधिकची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी विजय देसाई आपल्याशी जोडले गेलेले आहेत। विजय, काय सांगाल, किती प्रमाणात आग लागली, कशी घडली ही घटना आणि काय अजूनपर्यंत नुकसान झाले या सगळ्यात? प्रत्यक्षा आतापर्यंत या ठिकाणी 2 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। या पोलीस उपायुक्त राहुल पाटील यांनी ही माहिती दिलेली आहे। यामध्ये 2 जणांचा मृत्यू झालाय, एक जण गंभीर जखमी झालेला आहे। ही जी आग आहे ही झोपडपट्टीला लागली आहे। नेमकी ही आग कशामुळे लागली हे समजू जरी शकले नसले तरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सिलेंडरचा साठा सापडलेला आहे। आतापर्यंत अग्निशमन दलाच्या जवानांनी 29 सिलेंडर बाहेर काढलेले आहेत। आणि हे सिलेंडर एवढे आले कुठून? इथे गोडाऊन होतं का किंवा यामध्ये काय ट्रान्सपोर्ट करत होते का, म्हणजे गॅस चेंज करण्याचं काम चालू होतं का, असं सुद्धा एक संशय व्यक्त केला जातो। कारण ही जी झोपडपट्टी आहे ती अवैध झोपडपट्टी आहे। याकडे महापालिकेने दुर्लक्ष केल्याचा आरोप या ठिकाणचे जे स्थानिक नगरसेवक आहेत विशाल पाटील यांनी केलेला आहे। त्यांनी पत्र सुद्धा महापालिकेला दिलं होतं, त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलंय। अशा हे आगी लागण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात होत आहे। यापूर्वी सुद्धा अनेक अशा आगी लागलेल्या यामध्ये अनेकांचे बळी गेले, तरी सुद्धा महापालिकेचं प्रशासन जागं होत नाही। याकडे सुद्धा लोकांची अशी मागणी आहे की याला संपूर्ण जबाबदार जे अधिकारी आहेत त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी आता नागरिकांनी केलेली आहे। प्रतीक्षा, निश्चितच धन्यवाद विजय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।